नमस्कार शिक्षक मित्रांनो. जर तुम्ही महा-टी-ई-टी 2026ची तयारी करत असाल आणि मराठी विषयामध्ये 25+ गुण मिळवायचे असतील, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठीचे सर्वात महत्त्वाचे टॉपिक, स्मार्ट अभ्यास नियोजन आणि कमी वेळेत जास्त गुण मिळवायची खास स्ट्रॅटर्जी. अनेक विद्यार्थ्यांची चूक काय होते? खूप अभ्यास करूनही योग्य प्लॅन नसल्यामुळे गुण वाढत नाहीत. पण आज मी तुम्हाला अशी सोपी आणि प्रॅक्टिकल स्ट्रॅटर्जी सांगणार आहे, जी फॉलो केल्यावर तुमचा विश्वास आणि स्कोअर या दोन्हींमध्ये नक्कीच वाढवेल. तर आपण या ठिकाणी आता सुरू करूया आजची मराठी विषयाची स्ट्रॅटर्जी. या ठिकाणी आपण जे मराठीचे 30 प्रश्न येणार आहे, त्याच्यासाठी कुठला पार्ट महत्त्वाचा आहे ते बघताना सर्वात महत्त्वाचं बघा. या ठिकाणी जो मराठीचा व्याकरणाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये संधी, जो शब्दांचा विग्रह आहे, तो या ठिकाणी बघायचा आहे. त्याच्यानंतर लिंगाविषयी प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर वचन, एकवचन, अनेक वचन. त्याच्यानंतर विभक्ती प्रत्यय अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यानंतर नाम, त्याच्यामध्ये सामान्य नाम विचारलं जातं, विशेष नाम विचारलं जातं. त्याच्यानंतर सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्ययावरती साधारणतः 1 ते 2 प्रश्न येतो दरवर्षी. त्यामुळे अव्यय हा पार्ट, त्याच्यानंतर विभक्ती हा पार्ट करणंही करणे. त्याच्यानंतर प्रयोग विचारले जातात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. त्याच्यानंतर अलंकाराविषयी सातत्याने प्रश्न विचारले जातात. त्या ठिकाणी शब्दांचे प्रकार आहे, शब्दांच्या प्रकाराच्या विषयी प्रश्न विचारले जातात. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक. यावरती 3 ते 4 प्रश्न दरवर्षी सातत्याने विचारले जात आहेत. आपला हा पार्ट चांगला असणं गरजेचं आहे. व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे हा, शब्दकोश. त्याच्यानंतर बघा म्हणी व वाक्प्रचार. म्हणी आणि वाक्प्रचार याविषयी म्हणीवरती 1 प्रश्न आणि वाक्प्रचारावरती 1 प्रश्न. त्याच्यानंतर वाचन आणि आकलन, याच्यामध्ये जे काही आपले गद्य आणि पद्य उतारे आहे, त्यावर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर भाषिक कौशल्य आपल्याला करणं गरजेचं आहे. हे सर्व टॉपिक जर तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण केले, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची 25+ मार्क घेण्यासाठी अडचण येणार नाही. या स्ट्रॅटर्जीने नक्की चाला आणि व्यवस्थित व्याकरण असेल, त्याच्यानंतर जे काही शब्दकोश आहे, त्याच्यानंतर गद्य व पद्य आहे, हे 3 पार्ट व्यवस्थित केल्यावरती तुम्ही 25+ या ठिकाणी जाणार आहात. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि येणाऱ्या महा-टी-ई-टी मध्ये मराठी विषयामध्ये तुम्ही 25+ मार्क घेऊन आपलं भावी शिक्षक होण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करणार आहात.